हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल के बी पाटील अकॅडमी. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हा जो लास्ट टॉपिक आहे ह्या लेसनचा आपण आज तो कव्हर करणार आहोत. आजच्या ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 कव्हर करणार आहोत. याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले होते सायमल्टेनियस मेथडने. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने सॉल्व केले होते. थर्ड प्रॅक्टिस सेटमध्ये आपण क्रॅमर्स रूल यूज केला होता आणि फोर्थ प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशनला रिड्यूस करून ते आपण सॉल्व केले होते. आता ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतात, अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. हॉट्स क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारले जाण्याची दाट शक्यता असते आणि जनरली हॉट्स क्वेश्चनमध्ये विचारले जातात हे वर्ड प्रॉब्लेम्स. तर आपण विद्यार्थी मित्रांनो चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.5. फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल. two numbers differ by 3. Two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 90. Find the numbers. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय विचारलं आहे या ठिकाणी, बघा क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड द नंबर्स. टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर म्हणजे काय, डिफरन्स. टू नंबरचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं फाइंड द नंबर्स म्हणजे किती नंबर्स आहेत, देर आर 2 नंबर्स. म्हणजे आपल्याला 2 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. हा जो क्वेश्चन असतो ओके, हा व्यवस्थित अंडरस्टँड करायचा. ॲक्च्युली आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता हा वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ओके, हे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करूया. या ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी फाइंड द नंबर्स. फाइंड द नंबर्स, आता किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 ओके. हे कसं करणार आपल्याला, या ठिकाणी बघा 2 नंबर डिफर बाय 3. देर आर 2 नंबर्स ओके, हुज डिफरन्स इज 3. त्यांचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. मग आपल्याला काय करायचं, फाइंड द नंबर्स ओके, नंबर्स फाइंड आउट करायचे. आता या नंबर्समध्ये 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजे डिफरन्स किती आहे, 3 आहे ओके. म्हणजेच त्या ठिकाणी ग्रेटर नंबर असेल आणि स्मॉलर नंबर असेल, कारण ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर केल्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर केले तरच आपल्याला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल बरोबर आहे का नाही. म्हणजे आपण काय करूया, या ठिकाणी तुम्हाला नंबर्स माहिती आहेत का नाही, मग आपण काय करू, त्यांना अजम्पशन करूया ओके, अजूम करूया. सो बघा, लेट द ग्रेटर नंबर बी एक्स ओके. ग्रेटर नंबरला आपण काय या ठिकाणी अजूम केलं, एक्स, अँड द स्मॉलर नंबर पी वाय ओके. ग्रेटर नंबरला आपण एक्स अजूम केलं आणि स्मॉलर नंबरला आपण काय अजूम केलं, वाय केलं. आता काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे याच्यावरून आपण काय करणार, हे जे दिलेल्या कंडिशन आहेत त्या कंडिशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 कंडिशन दिल्या असतील ओके, 2 कंडिशन दिले असतील. त्या 2 कंडिशनवरून आपण काय करणार, लिनियर इक्वेशन फॉर्म करणार. मग 2 कंडिशनवरून आपल्याला 2 लिनियर इक्वेशन फॉर्म होतील आणि ते 2 लिनियर इक्वेशन काय करणार आपण, एक तर सायमल्टेनियस मेथडने तुम्ही सॉल्व करू शकतात किंवा ग्राफिकल मेथडने सॉल्व करू शकतात किंवा क्रॅमर्स रूलने सॉल्व करू शकतात. पण या ठिकाणी आपण सायमल्टेनियस इक्वेशनने सॉल्व करू कारण ते इझी आहे ओके. सो बघा, 2 नंबर्स डिफर बाय 3 ओके. देर आर 2 नंबर्स हुज डिफरन्स किती आहे, 3 आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणू शकतो का मी, या ठिकाणी असं म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू द कंडिशन, फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, असं प्रॉपरली राईट करायचं. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन 2 नंबर्स इज डिफर बाय 3. म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन असं म्हणू शकतो. डिफर म्हणजे काय, डिफरन्स. म्हणजे आपण काय राईट करू शकतो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. बघा, 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे समजा ग्रेटर नंबर एक्स मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3 ओके. असं नाही येणार, वाय मायनस इज इक्वल टू 3 नाही येणार, कारण असं होऊ शकतं का, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर जर केलं तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल का. समजा फॉर एक्झाम्पल इकडे करू आपण, 3 हा स्मॉलर नंबर आहे ओके, आणि सपोज एक 5 ग्रेटर नंबर आहे. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर जर केला तर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळते, ही आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, एक्स मायनस वाय करणार. म्हणजे एक्स काय आहे ग्रेटर नंबर, वाय काय आहे स्मॉलर. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. याला आपण काय करूया, लेट्स से दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर पुढची कंडिशन बघा, द सम ऑफ ट्वाईस काय आहे, सम आहे
ओके, कोणाकोणाची पण सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर. ओके, ट्वाईस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय. ओके, या ठिकाणी ट्वाईस म्हणजे काय? 2 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर. ओके, अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. ओके, सम आहे म्हणून काय येणार? प्लस येणार. ओके, थ्राईस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोण आहे? एक्स आहे. थ्राईस म्हणजे काय? 3 टाइम्स. थ्राईस द ग्रेटर नंबर. ओके, किती आहे? थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. ओके, तर हे आलं इक्वेशन नंबर 2 आलं. ठीक आहे. ओके, लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 2. हे कशावरून मिळालं आपल्याला? हे मिळालं आपल्याला अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. ओके, हे कशावरून मिळालं तुम्हाला? या ठिकाणी मी इकडे राईट करतो. या ठिकाणी तुम्ही राईट करायचं, या ठिकाणी राईट करायचं. सो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन या ठिकाणी तुम्ही राईट करायचं. मी या ठिकाणी विसरलो, तुम्ही या ठिकाणी मेन्शन करणार अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. ठीक आहे. नाव आता 2 लिनियर इक्वेशन मिळाले बघा. हे पण लिनियर इक्वेशन आहे, हे पण लिनियर इक्वेशन आहे. मग आता आपण याला सायमल्टेनियस इक्वेशनने सॉल्व्ह करूया, सायमल्टेनियस मेथडने. बघा, वायचा कोएफिशियंट या ठिकाणी म्हणे इथे काय आहे? 2 आहे. या काय करा, आपण काय करतो? कोएफिशियंट इक्वल करतो. मग इक्वेशन 1ला आपण काय करूया? 2ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे होईल काय बघा? 2 इंटू एक्स ट्वाईस एक्स. 2 इंटू एक्स किती? ट्वाईस एक्स. 2 इंटू मायनस वाय मायनस ट्वाईस वाय. 3 इंटू 2 6. हे न्यू इक्वेशन फॉर्म झालं. लेट्स से इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपण काय करूया? सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशनवर ऑपरेशन परफॉर्म करू. बघा, वायचं कोएफिशियंट 2 आहे, इथं वायचं कोएफिशियंट काय आहे? 2 आहे. इथं साईन प्लस आहे, इथं साईन मायनस. पहिले आपण काय करतो? व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करतो. त्याच्यानंतर साईन बघा प्लस आणि इथे मायनस आहे, म्हणजे डिफरन्स साईन असेल तर आपण काय करतो? ॲडिशन. आणि सिमिलर साईन जर असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. ओके, हे जर समजत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रॅक्टिस सेट 1.1 अगोदर क्लिअर करा, देन हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघा. सो बघा, आपण काय करूया? सो ॲड सेकंड अँड थर्ड. ॲड सेकंड अँड थर्ड. सेकंड काय बघा? 3x प्लस ट्वाईस वाय इज इक्वल टू 19. 3x प्लस ट्वाईस वाय इज इक्वल टू 19 प्लस थर्ड काय आहे? ट्वाईस एक्स. थर्ड आहे ट्वाईस एक्स मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू 6. ओके, काय कॅन्सल होईल? प्लस ट्वाईस वाय मायनस ट्वाईस वाय गेट कॅन्सल. 3x प्लस ट्वाईस एक्स. 3x प्लस ट्वाईस एक्स किती? 5x. 19 प्लस 6 25. 19 प्लस 6 किती? 25. आता 5 आणि इंटू 5 आणि एक्सचं रिलेशन मल्टिप्लिकेशन. 5 तिकडे गेला तर डिवायडेशनला, म्हणजे 25/5 किती? 5. तर ही काय मिळाली तुम्हाला? एक्सची व्हॅल्यू मिळाली. कोणाची व्हॅल्यू मिळाली? एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करू? हे एक्सची व्हॅल्यू काय करू? आपण कुठल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू म्हणजे तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. सो मी इकडे राईट करतो. सो पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. सिम्पल कोणतं इक्वेशन? 1मध्ये पुट करा. इक्वेशन 1 राईट करू आपण. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू आहे 5 पुट केली. मायनस वाय इज इक्वल टू 3. सो मायनस वाय हा 5 तिकडे गेला. 5 जर तिकडे गेला तर काय होईल? तो मायनस होईल. तिकडच्या साईडला मायनस होईल. सो मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 किती? -2. मायनस मायनस गेट कॅन्सल. वाय इज इक्वल टू किती आला? 2 आला. ठीक आहे. आता हे एक्स आणि वाय काय आहेत बघा. एक्स आणि वाय हे काय आहेत? एक्स म्हणजे काय? ग्रेटर नंबर आणि वाय म्हणजे काय आहे? स्मॉलर नंबर. आता त्यांनी विचारलं का होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये? फाइंड द नंबर्स. मग फक्त तुम्ही एक फायनल आन्सर राईट करा. सो फायनल आन्सर देअरफॉर त्यांनी विचारलं फाइंड द नंबर्स. मग आपण लिहिणार द रिक्वायर्ड नंबर्स आर. पहिला नंबर काय? एक्स आहे, तो ग्रेटर नंबर ते आहे 5 आणि सेकंड नंबर काय आहे? 2. ओके, रिक्वायर्ड नंबर्स आर 5 अँड 2. किंवा तुम्ही असं लिहू शकतात ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5 अँड स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2. ओके, सो अतिशय इझी एक्झाम्पल आहे हे आणि फार महत्त्वाचं आहे. आय होप हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. सो मेक अ नोट ऑफ दिस. चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 ऑफ प्रॅक्टिस सेट 1.5. सो कंप्लीट द फॉलोइंग. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिलं आहे त्यांनी बघा. या ठिकाणी त्यांनी दिस इज अ रेक्टँगल. आय एम अ रेक्टँगल. ही साईड दिलेली आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 8 आणि ही साईड दिली आहे बघा. ही साईड आणि ही साईड दिली. त्याच्यानंतर ही साईड दिली 2y आणि ही साईड दिली x प्लस 4. फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y अँड
वी हॅव ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एरिया. कोणाचा एरिया? रेक्टँगलचा एरिया. आणि कोणाचा? पेरिमीटर, रेक्टँगलचे पेरिमीटर. बघा आता या ठिकाणी बघा काय दिलं त्यांनी, दिस इज अ रेक्टँगल. रेक्टँगलचे प्रॉपर्टी यूज करावं लागेल. बघा रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते बघा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ह्या ठिकाणी आता कंडिशन कशा बघा, कंडिशन मागच्या केसमध्ये काय त्यांनी त्या ठिकाणी दोन कंडिशन दिलेल्या होत्या. आता या ठिकाणी असं म्हणजे वर्ड प्रॉब्लेम दिलेलं नाही, फक्त एक डायग्राम दिलेली आहे. ओके, रेक्टँगलची ही लेंथ असते, बरोबर आहे, ही लेंथ आहे. रेक्टँगलला काय असतं? लेंथ असते आणि ब्रीथ असते, बरोबर आहे, क्लिअर आहे. आता आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल काय असतात? इक्वल असतात. म्हणजे कॅन आय से दिस साइड इज इक्वल टू दिस साइड. या दोन्ही साइड काय इक्वल आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो ट्वाइस एक्स प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू किती? 4x मायनस वाय. तर हे इक्वेशन जर सॉल्व केलं आपल्याला तर फर्स्ट लिनियर इक्वेशन मिळून जाईल. मग सॉल्व करूया बघा. आता मी काय करतो या ठिकाणी हा 4x, ओके, 2x आणि 4x मध्ये ग्रेटर कोण आहे? 4x आहे. मग बाकीच्या सगळ्या टर्म मी RHSला ट्रान्सपोज करतो. म्हणजे 4x ही 2x इकडे प्लस आहे, इकडे जर ट्रान्सपोज झाली तर काय होईल? ते मायनस ट्वाइस एक्स होईल. बघा RHS सेम आहे, LHSला आपण RHS मध्ये ट्रान्सपोज करतोय. मग ट्वाइस एक्स प्लस आहे तिकडे, त्यांना काय होईल? मायनस. त्याच्यानंतर हा मायनस वाय, हा प्लस वाय, हा प्लस वाय जर इकडे ट्रान्सपोज झाला, इकडे जर तो ट्रान्सपोज झाला तो काय होईल? मायनस वाय होईल. आणि हा प्लस 8 इकडे ट्रान्सपोज झाला तो काय होईल? मायनस 8 होईल. इज इक्वल टू 0 असं राईट करूया आपण. ठीक आहे. नाव हा काय आहे? दिस इज 2x. आता काय होईल? सो देअर 4x मायनस ट्वाइस एक्स मायनस वाय मायनस ट्वाइस वाय. कारण सिमिलर साईन ते साईन देतो आपण 1y प्लस 1y 2y. आणि हा किती आहे? मायनस 8 इज इक्वल टू 0. ओके, सो लेट्स से इक्वेशन नंबर 1 हे लिनियर इक्वेशन मिळालं आपल्याला. ठीक आहे, हे फोर्स इक्वेशन मिळालं. आता तसंच बघा आपण काय केलं? लेंथ इज इक्वल टू लेंथ, बरोबर आहे. अपोजिट्स लेंथ काय असतात? इक्वल असतात रेक्टँगलच्या. आता या ठिकाणी काय अपोजिट साईड्स इक्वल आहेत ना, म्हणजे ही जी साईड आहे ही कोणाला इक्वल असेल? या साईडला इक्वल असेल. ह्या साईडची लेंथ किती आहे? ट्वाइस वाय. ओके, काय लिहू शकतो आपण? अल्सो काय राईट करू शकतो? ट्वाइस वाय इज इक्वल टू किती? एक्स प्लस 4. ओके, मग आपण काय करूया? एक्सला जनरली पॉझिटिव्ह ठेवायचं. हा ट्वाइस वायला तिकडे ट्रान्सपोज करा, म्हणजे ह्या ट्वाइस वायला इकडे ट्रान्सपोज करू. एक्स ट्वाइस वाय इकडे त्यांना काय होईल? मायनस ट्वाइस वाय. आणि हा किती आहे? प्लस 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ओके, दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. नाव बघा ऑब्झर्व करा, ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस वाय मायनस 8 इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 1. आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता आपण काय करतो बघा, वायचं कोएफिशियंट 2 आहे, वायचं कोएफिशियंट 2 आहे. कुठल्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण इक्वल करतो. आता वायचं कोएफिशियंट 2 आहे, वायचं कोएफिशियंट 2 आहे. साईन कसे आहेत? ॲक्च्युली मायनस 2 आहे, पण साईन कसे आहेत? सिमिलर आहेत. सिमिलर असेल तर काय करायचं? सबट्रॅक्शन करायचे. ओके, सो बघा या ठिकाणी सो आपण काय करूया? सबट्रॅक्शन करूया या ठिकाणी. सो इक्वेशन अगोदर आपण याला काय करूया बघा, या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये या ठिकाणी आपण काय करणार? जो कॉन्स्टंट असतो कॉन्स्टंटला RHS मध्ये ट्रान्सपोज करून घ्यायचा अगोदर. ओके, मग मी याला या ठिकाणी असं राईट करून घेतो. ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस वाय, हा मायनस 8 तिकडे जाताना काय होईल? प्लस 8 होईल. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता हे ओके, या ठिकाणी मायनस 8 हा जो आहे याला इकडे ट्रान्स म्हणजे RHSला काय करायचं? कॉन्स्टंट टर्म RHSला घेऊन घ्यायचे. ओके, सो हा 8 येऊन गेला. याला तुम्ही 1 न म्हणता. ओके, या ठिकाणी एक काम करा, या इक्वेशनला 1 म्हणा. ओके, आणि या ठिकाणी सुद्धा मी काय करतो? या ठिकाणी याला 1 ने म्हणायचं आहे, याला 1 म्हटलं. या ठिकाणी पण काय होईल? एक्स मायनस ट्वाइस वाय प्लस 4 तिकडे जाताना काय होईल? मायनस 4. ओके, दिस इज नॉट इक्वेशन 2, दिस इज युअर इक्वेशन 2. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपण ऑब्झर्व करूया. ठीक आहे, सो ह्या स्टेप नंतर तुम्ही ही स्टेप राईट करायची आहे. ठीक आहे, आणि देन ह्या स्टेप खाली राईट करायची आहे. आता पुढे बघा या ठिकाणी वायचं कोएफिशियंट -2, वायचं कोएफिशियंट -2, म्हणजे वायचं कोएफिशियंट 2 आहे, वायचं कोएफिशियंट 2 आहे. साइन कसे आहेत? सेम आहेत. ओके, सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय? ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस वाय इज इक्वल टू 8. ट्वाइस एक्स मायनस ट्वाइस वाय इज इक्वल टू 8 मायनस इक्वेशन 2.
एक्स मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू एक्स मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू -4. सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन जेव्हा करतो आपण साईन काय होतं, चेंज होतं सेकंड इक्वेशनचं. याचं साईन प्लस आहे, मायनस होईल, हा मायनस आहे, हा प्लस होईल, हा मायनस आहे, हा प्लस होईल. ओके, चेक करा. -2y + 2y कॅन्सल. ओके, सो या ठिकाणी मिळेल काय, ट्वाईस एक्स मायनस एक्स. ट्वाईस एक्स मायनस एक्स किती, एक्स इज इक्वल टू 8 + 4. 8 + 4 किती, 8 + 4 किती मिळाला, 12 मिळाला. तर या ठिकाणी तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली. ओके, एक्स इज इक्वल टू +12. ठीक आहे. आता आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू इक्वेशनमध्ये. कोणत्या इक्वेशनमध्ये, तर वायची व्हॅल्यू मिळून जाईल. सो आपण काय करूया बघा, जे इक्वेशन नंबर 1 आहे चेक करा. या ठिकाणी इक्वेशन नंबर ट्वाईस एक्स मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू 8 याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू. सो बघा, पुट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय करू, सबस्टिट्यूट करू. सो आपल्याला वायची व्हॅल्यू मिळून जाईल. इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 आहे ट्वाईस एक्स मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू 8. एक्सची व्हॅल्यू 12 आहे. 2 × 12 मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू किती, 8. 2 × 12 किती, 24 मायनस ट्वाईस वाय इज इक्वल टू 8. ठीक आहे. आता हा या ठिकाणी होईल का, या ठिकाणी या केसमध्ये हा 24 तिकडे चालला जाईल. सो -2y इज इक्वल टू 8 मायनस 24 + 24 तिकडे येताना -24 झाला. ओके, सो देअरफोर मिळेल काय, मी इकडे राईट करतो. सो देअरफोर -2y इज इक्वल टू 8 मायनस 24. 8 मायनस 24 किती होईल, -16. बरोबर ना. 8 मायनस 24 किती, -16. मायनस मायनस गेट कॅन्सल. 2y इज इक्वल टू 16. म्हणजे या ठिकाणी 2 इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे जाताना डिवायडेशनला 16/2 किती, 8. 16/2 किती, 8. तर वायची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 8 मिळाले. ठीक आहे. एक्स काय आहे, आता या ठिकाणी बघा आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. अगोदर आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केला. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा होता. हा फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायची. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी लेंथ आणि ब्रीथ फाइंड आउट करून घेऊ अगोदर. सो बघा, सो लेंथ ऑफ द रेक्टँगल. सो बघा या ठिकाणी लेंथ ऑफ रेक्टँगल कशी मिळेल. ओके, एक साईड घ्या. लेंथ कोणती साईड आहे बघा या ठिकाणी, लेंथ ऑफ रेक्टँगल. सो या ठिकाणी लेंथ ऑफ रेक्टँगल बघा ही आहे 2x + y इज इक्वल टू 8. ही लेंथ आहे. ही कन्सिडर करा किंवा ही कन्सिडर करा. ही कन्सिडर करू आपण 4x - y. ही लेंथ आणि ही ब्रीथ, म्हणजे लेंथ आणि ब्रीथ मिळून जाईल. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो लेंथ किती आहे, 4x - y. 4x - y. ठीक आहे. सो 4 × x किती मिळाला आपल्याला, 12 मिळाला आहे. ओके, मायनस y किती मिळाला आहे, y मिळाला 8. 4 × 12 48 -8 दॅट इज किती, 40. म्हणजे लेंथ ऑफ रेक्टँगल किती मिळाला, 40 मिळाला. ठीक आहे. ओके, आता आपण काय करूया, ब्रीथ फाइंड आउट करून घेऊ. सो देअरफोर ब्रीथ ऑफ रेक्टँगल. ओके, या ठिकाणी ब्रीथ ऑफ रेक्टँगल किती आहे, 2y आहे. ओके, किती आहे, 2y. सो देअरफोर 2 × y किती आहे, yची व्हॅल्यू आहे 8. तो किती आला, 16. म्हणजे आपल्याला लेंथ मिळाली, ब्रीथ मिळाली. आपल्याला काय करायचं, एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. आता एरियाचा फॉर्म्युला, ओके, एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा. लेंथ या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल. सो देअरफोर एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो, L × B. L लेंथ किती आहे, लेंथ आहे 40. लेंथ ऑफ रेक्टँगल 40 आणि ब्रीथ किती आहे, 60. सो 40 × 60. 40 × 60 बघा, 60 0 जार 0, 16 4 जार किती होईल, 640. आता या ठिकाणी हा एरिया आहे. ओके, यांनी लेंथ या ठिकाणी लेंथ आणि ब्रीथ त्यांनी सेंटीमीटर मीटर दिलं आहे का, नाही. मग आपण काय करणार, युनिट यूज करणार. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, या ठिकाणी लिहिणार स्क्वेअर. एरिया म्हणून स्क्वेअर आणि युनिट्स. ओके, स्क्वेअर युनिट. तर हे मिळालं आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल. अजून त्यांनी विचारलं पेरिमीटर. सो देअरफोर पेरिमीटर ऑफ
रेक्टँगल तुम्ही प्रॉपरली लिहायचं आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काय असतो फॉर्म्युला? 2 × L + B, 2 × L + B किंवा सम ऑफ ऑल साईड म्हटलं तरी चालतं. 2L, L किती आहे? लेंथ आहे 40 आणि ब्रीथ आहे 16. 40 + 60 किती? 56. 56 × 2, 56 × 2 किती होईल? 112. सो 112 युनिट्स. पहिले 40 + 60 केलं आपण. ओके, 40 + 60 किती होतो आहे? 56. 56 × 2 112 युनिट्स. त्यांनी सेंटीमीटर मीटर दिलं नाही म्हणून आपण या ठिकाणी काय यूज केलं? युनिट यूज केला. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा होता. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं होतं? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. सो आय होप हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस. नेक्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ फादर्स एज. एजवाला प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, एजवाला प्रॉब्लेम, एज रिलेटेड प्रॉब्लेम. तर सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे काय? सम म्हणजे ॲडिशन. फादर्स एज प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज इक्वल टू 70. If you double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? देअर प्रेझेंट एजेस आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग प्रेझेंट एज कोणाकोणाचे? फादरचं आणि सनचं. मग अगोदर आपण काय करूया? अजम्पशन करूया. या ठिकाणी आपण सपोज करूया. सो बघा, लेट द fathers present age be x years असं आपण अजूम करतोय. ठीक आहे, सपोज करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी द सन्स, ओके, सन्स प्रेझेंट एज बी वाय इयर्स. ओके, एक्स आणि वायच्या ठिकाणी तुम्ही कोणतेही व्हेरिएबल यूज करू शकतात. ए बी यूज करू शकता, पी क्यू यूज करू शकतात, एम एन यूज करू शकतात. ठीक आहे. आता कंडिशन बघा. कंडिशन काय आहे? फर्स्ट कंडिशन, द सम ऑफ फादर्स एज. सम ऑफ फादर्स एज. फादर्स एज बघा, फादर्स प्रेझेंट एज किती आहे? एक्स आहे. अगोदर या ठिकाणी राईट करू आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन असं राईट करूया आपण. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन. सो फादर्स एज, सम ऑफ कोणाचं? फादर्स एज. व्हॉट इज द एज ऑफ फादर? एक्स. एक्स बरोबर आहे. अँड सम आहे. सम म्हणजे काय? ॲडिशन प्लस. ओके, या ठिकाणी अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस द एज ऑफ सनचं एज किती आहे? वाय. त्याचं ट्वाइस केलं म्हणजे किती होईल? ट्वाइस वाय. ओके, ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज म्हणजे काय असतो? इक्वल टू असतो. लक्षात घ्यायचं. वर्ड प्रॉब्लेममध्ये जो इज असतो त्याचा मिनिंग काय असतो? आपण या ठिकाणी इक्वेशन राईट करताना त्याचा मिनिंग असतो इक्वल टू. किती दिला आहे? 70. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पहिले काय लक्षात घेणार की आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. ओके, ते अजम्पशन करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं. ओके, या ठिकाणी अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय करणार तुम्ही? हे इक्वेशन फॉर्म करणार. ठीक आहे, इक्वेशन फॉर्म करणार. हे झालं फर्स्ट कंडिशन. त्याच्यानंतर आता सेकंड कंडिशन. सो फ्रॉम सेकंड कंडिशन. सो फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशनवरून आपल्याला काय मिळेल? इफ वी डबल द एज ऑफ फादर. इफ वी डबल द एज ऑफ फादर म्हणजे जे फादरचं प्रेझेंट एज आहे त्याचं आपण काय करणार? डबल करतोय. अँड ॲड इट टू द एज ऑफ सन. ओके, एज फादरच्या प्रेझेंट एजचं जर डबल केलं आणि ते जर ॲड केलं सनच्या प्रेझेंट एजमध्ये तर त्यांची सम येते. सम किती येते? 95 येते. सम किती येते? सम इज 95. हे एच नाही या ठिकाणी. सम इज 95 म्हणजे काय? फादरचं प्रेझेंट एजचं काय करणार? डबल.
फादरचं प्रेझेंट एज किती आहे एक्स आहे, त्याचं डबल केलं तर किती होतं ट्वाईस एक्स होतं. ओके ॲड इट टू द एज ऑफ सन. ओके सनचं प्रेझेंट एज किती आहे वाय, ॲड केलं म्हणजे वाय प्लस केलं. ओके द सम म्हणजे टोटल. ओके किंवा ॲडिशन किती आहे 95 आहे. ठीक आहे मिळाली आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं सेकंड कंडिशनवरून. लेट्स इक्वेशन नंबर 2. आता हे सॉल्व करा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणजे तुम्हाला फादरचं प्रेझेंट एज आणि सनचं प्रेझेंट एज मिळून जाईल. ओके इट इज अ व्हेरी इझी. बघा आपण काय करणार सायमल्टेनियस मेथड यूज करतोय. एकतर एक्सच्या कोएफिशियंटला सेम करा किंवा वायच्या कोएफिशियंटला सेम करायचं. मी काय करतो एक्सच्या कोएफिशियंटला सेम करून टाकतो. एक्सचा कोएफिशियंट या ठिकाणी 1 आहे, इथे किती 2 आहे. 2 बनवायचं आहे म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. सो काय होईल 2 इंटू एक्स ट्वाईस एक्स प्लस 2 इंटू 2y 4y 2 इंटू 70 किती होतं आहे 2 इंटू 70 दॅट इज 140. सो लेट्स से दिस इज युअर इक्वेशन नंबर 3. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वर आपण ऑपरेशन परफॉर्म करणार. मग बघा होईल काय या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 2 एक्सचा कोएफिशियंट 2 साइन कसे आहेत सेम आहे. साइन सेम असेल म्हणजे आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. काय करा एक तर 2 - 3 करा किंवा 3 - 2 करा काही फरक नाही पडत. सो आपण काय करू बिगर मायनस स्मॉलर केलेलं बेटर राहतं. ओके सो इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 करा. ओके किंवा 2 - 3 केलं तरी चालतं. सो 3 किती आहे 3 आहे 3 इज ट्वाईस एक्स प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस 3 - 2 आहे 2 किती आहे ट्वाईस एक्स प्लस y इज इक्वल टू 95. ट्वाईस एक्स प्लस y इज इक्वल टू 95. सबट्रॅक्शन करतोय म्हणजे काय होतं साइन चेंज होतं. याचं साइन काय होईल मायनस होईल. हा प्लस आहे मायनस झाला हा प्लस आहे हा मायनस झाला तर होईल काय या ठिकाणी बघा ट्वाईस एक्स मायनस ट्वाईस एक्स गेट कॅन्सल 4y मायनस y दॅट इज 3y 140 मायनस 95 140 मायनस 95 किती होईल 45 होईल. ओके करून घ्यायचं या ठिकाणी 140 मायनस 95 किती 45. सो 3 इंटू वाय इज इक्वल टू 45. वाय आणि 3चं रिलेशन मल्टिप्लिकेशन इकडे जाताना तो डिवायडेशनला मग 45ला 3ने जर डिवाइड केलं तर किती होतोय तर या ठिकाणी आपल्याला मिळतोय आहे 15. ठीक आहे वाय काय आहे सन्स एज आहे म्हणजे सनचं एज किती मिळाला 15 मिळाला. ठीक आहे आता आपण काय करूया वायची व्हॅल्यू पुट करूया. आपण इकडे साईडला राईट करतोय तुम्ही खाली राईट करायचं आहे. सो वाय पुट वाय इज इक्वल टू 15 कोणत्या इक्वेशनमध्ये मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. ठीक आहे इक्वेशन 1 आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 17 एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. वायची व्हॅल्यू आहे आपल्याला एक्सची फाइंड आउट करायची आहे. वायची व्हॅल्यू आहे 15 इज इक्वल टू 70. एक्स प्लस 2 इंटू 50 किती 30 इज इक्वल टू 70. सो एक्स इज इक्वल टू 30 तिकडे गेला तर काय होईल मायनस होईल. सो एक्स इज इक्वल टू 40. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी 40 मिळाली. एक्स म्हणजे काय आहे फादरचं प्रेझेंट एज आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं त्यांचं प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं होतं. एक्स म्हणजे काय फादर्स एज आणि वाय म्हणजे काय या ठिकाणी सन्स एज. फायनल या ठिकाणी फायनल स्टेटमेंट फक्त राईट करायचं आहे ॲन्सर. ओके सो आपण ॲन्सर राईट करणार द फादर्स प्रेझेंट एज बी एक्स सॉरी एक्स नाही एक्स तर आपण अजून केलं होतं बी पण नाही येणार. द फादर प्रेझेंट एज किती आला आहे 40 इयर्स युनिट लेज 40 इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज इज सन्स प्रेझेंट एजला आपण वाय पुट केलं होतं. वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 15 मिळाली तर 15 इयर्स. ओके सो अतिशय इझी एक्झाम्पल्स या ठिकाणी अतिशय इझी एक्झाम्पल होतं. सो आय होप हे एक्झाम्पलसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस क्वेश्चन दॅट इज द क्वेश्चन नंबर 4 ऑफ सेम एक्सरसाइज. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator if
6 is subtracted from both the numerator and the denominator becomes 12 times the numerator. Find the fraction. आपल्याला काय करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी फ्रॅक्शन काय असते बघा, लक्षात घ्या. ही जी फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये असतं. एन म्हणजे न्यूमरेटर, डी म्हणजे डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये असतं. मग आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर पण फाइंड आउट करायचं आहे, ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला जे फाइंड आउट करायचं ते माहिती आहे का नाही, मग जे माहीत नाही त्याला आपण काय करतो, अझूम करतो. मग चला अझूम करूया. सो बघा, लेट द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन, ओके, त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटरला मी म्हटलं एक्स, सपोज एक्स केलं, ठीक आहे, अँड द डिनॉमिनेटर ऑफ सेम फ्रॅक्शन, त्याच फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला मी अजून करतोय बी वाय. ठीक आहे, न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शनला मी एक्स कन्सिडर केला आणि डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शनला मी वाय म्हटलं. ठीक आहे, आता आपण कंडिशन काढूया या ठिकाणी. बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. ओके, बघा आता फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज. आता डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन कोण आहे, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन किती आहे, वाय आहे. वाय इज म्हणजे इक्वल टू, लक्षात घ्यायचं आहे, इज म्हणजे हा इक्वल टू असतो. वर्ड प्रॉब्लेममध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला इज असेल त्या ठिकाणी इक्वल टू घ्यायचा. फोर मोर दॅन आहे. ओके, 4ने जास्त आहे, पण कोणापेक्षा, ट्वाईस इज न्यूमरेटर. न्यूमरेटरचं काय, ट्वाईस. न्यूमरेटर कोण आहे, एक्स आहे, त्याचा ट्वाईस म्हणजे किती, ट्वाईस एक्स. ओके, कितीने ग्रेटर आहे, 4ने. 4 मोर दॅन म्हणजे काय, +4. ओके, मोर दॅन असेल तर +4, लेस दॅन राहिलं असेल तर आपण -4 केला असता. ठीक आहे, ओके, ही कंडिशन मिळाली. ओके, हे इक्वेशन फॉर्म झालं. याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये राईट करा. एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, म्हणजे एक्स आणि वायच्या टर्म एका साईडला आणि आर एच एसला कॉन्स्टंट. हे वायला काय करू आपण, इकडे ट्रान्सपोज करू, म्हणजे काय होईल, ट्वाईस एक्स मायनस वाय, हा मायनस वाय प्लस वाय इकडे त्यांना मायनस झाला, हा +4 इज इक्वल टू 0, म्हणजे काय होईल, ट्वाईस एक्स मायनस वाय +4, इकडे प्लस आहे, तिकडे त्यांना काय होईल, -4 होईल. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. म्हणजे काय करणार आपण, स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे सॉरी, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, हा फॉर्ममध्ये तुम्ही याला आणायचं आहे, कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आता हे झालं फर्स्ट इक्वेशन मिळालं. ठीक आहे, आता सेकंड इक्वेशन बघा, सेकंड कंडिशन बघा. सो फ्रॉम सेकंड कंडिशन, सो अकॉर्डिंग असं राईट करू आपण, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन पण दिली आहे त्यांनी, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. बघा आता या ठिकाणी ऑब्झर्व करा, इफ 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर, म्हणजे 6 काय करतोय, सबट्रॅक्टेड फ्रॉम द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता नवीन जो न्यूमरेटर असेल तो काय बनेल बघा, 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम न्यूमरेटर, न्यूमरेटर कोण आहे, एक्स आहे, आणि डिनॉमिनेटर कोण आहे, वाय. 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटर काय मिळेल, एक्स -6 मिळेल. 6 सबट्रॅक्ट केलं ना, 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम, ओके, न्यूमरेटर. ठीक आहे, आणि न्यू डिनॉमिनेटर काय मिळेल, अँड डिनॉमिनेटरमधून सुद्धा काय 6 सबट्रॅक्ट केले. आता ते काय म्हणत आहे, द डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर कोण आहे, हा वाय -6, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, 12 टाइम्स द न्यूमरेटर. व्यवस्थित बघा, 12 टाइम्स द न्यूमरेटर कोण आहे, आता एक्स -6 आहे. ओके, म्हणजे काय या ठिकाणी बघा, डिनॉमिनेटरमधून 6 सबट्रॅक्ट केले, न्यूमरेटरमधून 6 सबट्रॅक्ट केले, तर डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे इक्वल टू 12 टाइम्स द न्यूमरेटर. ओके, तर ही सेकंड या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फॉर्म होतं आहे. ओके, सो बघा, सो फ्रॉम सेकंड कंडिशन काय मिळतं आहे, वाय -6 इज इक्वल टू 12 इंटू एक्स -6. आता आपण याला काय करू, सॉल्व करू. बघा, सॉल्व केल्यानंतर होईल काय, या 12ने मल्टिप्लाय करा मध्ये, वाय -6, 12 इंटू एक्स 12x, 12 प्लस इंटू मायनस मायनस, 12 6 जा 72. ठीक आहे,
आता एक्सची टर्म पॉझिटिव्ह व्हायची, म्हणजे ह्या वाय इकडची जे एल एच एसला आहे ते यांना इकडे आणा, म्हणजे होईल काय 12x. सो देअरफॉर 12x, दिस इज अ 12x. हा प्लस वाय इकडे त्यांना मायनस वाय झाला. ओके, हा -72 इथेच आहे. हा -6 इकडे त्यांना काय झाला +6 झाला, इज इक्वल टू 0. देअरफॉर 12x मायनस वाय, -72 + 6 -66 इज इक्वल टू 0. ह्या -60ला तिकडे घ्या, म्हणजे होईल 12x मायनस वाय, -66 तिकडे जाताना काय होईल +6 66 होईल. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. ओके, नाव आपण काय करू, फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन ऑब्झर्व करू. फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन बघा, या ठिकाणी जर चेक केलं आपण तर वायचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे. इथे साईन मायनस आहे, इथे साईन मायनस आहे. म्हणजे कोएफिशियंट इक्वल आहेत का हे चेक करून घ्यायचं, नसेल तर त्यांना इक्वल करायचं. ओके, आता साईन सेम जर असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. आपण काय करू, बिगर कोण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू. सो इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1. ओके, सो होईल काय बघा, इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करायचं. 2 काय आहे हे बघा, हे इक्वेशन 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. ओके, मायनस फर्स्ट इक्वेशन काय बघा, चेक करा, 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. ठीक आहे. ओके, नाव आता आपण काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय, म्हणजे खालचं जे इक्वेशन त्याचं साईन चेंज होईल. हा प्लस आहे, हा मायनस झाला, हा मायनस आहे, हा प्लस झाला, हा मायनस आहे, हा प्लस झाला. प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. 12x minus 2x that is 10x. 66 plus 4 that is 70. So x is equal to, इकडे 10 x ला 10 मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड 70/10 किती 7. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ, बघा आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती मिळाली, 7 मिळाली. आता x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. ओके, कोणत्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही पुट केली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो आपण काय करूया, सो पुट x इज इक्वल टू 7 इन एनी इक्वेशन. ओके, तर या ठिकाणी बघा सेकंड नंबर इक्वेशनमध्ये पुट करू शकतात किंवा फर्स्टमध्ये. फर्स्ट ऑब्झर्व करा, फर्स्ट आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. ओके, त्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. सो होईल काय, 2x मायनस वाय इज इक्वल टू -4 हे इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण 7 पुट करतोय. सो 2 × 7 मायनस वाय इज इक्वल टू -4. 2 × 7 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. सो मायनस वाय हा 14 इकडे प्लस इकडे त्यांना काय होईल मायनस होईल. -4 -14 -18. दिस इज अ मायनस वाय, मायनस मायनस गेट कॅन्सल. वायची व्हॅल्यू किती मिळाली, 18 मिळाली. वायची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी 18 मिळाली. आता फक्त काय करायचं आपल्याला काय करायचं होतं, त्यांनी सांगितलं होतं फाइंड द फ्रॅक्शन. ओके, सो बघा या ठिकाणी, सो देअरफॉर आन्सर राईट करू आपण. सो देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन. ओके, रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आहे या ठिकाणी, रिक्वायर्ड फ्रॅक्शनमध्ये आपण काय म्हटलं होतं, आपण आहे ॲक्च्युली x/y आहे रिक्वायर्ड फ्रॅक्शन, कारण न्यूमरेटरला आपण x कन्सिडर केलं आहे, डिनॉमिनेटरला y. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, एक्सची व्हॅल्यू आली आपल्याला बघा या ठिकाणी चेक करा, x किती आहे 7 आणि y किती आहे 18. सो 7/18 इज द फायनल आन्सर. ओके, सो फ्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची होती 7/18. सो आय होप हे एक्झाम्पल पण तुमच्या लक्षात आलं असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. पहिले आपण रीड करूया. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. When 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box.
फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे, ईच टाईप ऑफ बॉक्सचं वेट फाइंड आउट करायचं आहे. आणि हे जे वेट दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला टर्नमध्ये दिलेलं आहे, म्हणजे ॲन्सर पण आपण टर्नमध्येच फाइंड आउट करणार. ओके, नंतर त्याला आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करूया. ओके, ते कसं कन्वर्ट करायचं ते बघूया पुढे. आता या ठिकाणी ईच टाईप ऑफ बॉक्स इतकं लक्षात आलं की देर आर 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. ठीक आहे, देर आर किती बॉक्स आहेत, देर आर 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस. ओके, तर त्यांचं वेट माहिती आहे का आपल्याला, नाही. मग आपण सिम्पली काय करूया, या ठिकाणी अजम्पशन करूया. मग काय म्हणणार, लेट द वेट ऑफ असं लेट द वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स A B x टन, कारण त्याने टनमध्ये दिलेलं आहे. ओके, लेट द वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स A, इथं ऑफ करून घ्या. ओके, लेट द वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स A बी एक्स टन. कशावर लिहिलं मी, याच्यावरून लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर द वेट ऑफ टाइप ऑफ बॉक्स B P Y टन रिस्पेक्टिवली. म्हणजे तो A टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेटला मी एक्स टन कन्सिडर केला, आणि जो B टाईपचा बॉक्स आहे त्याचा वेटला मी Y टन कन्सिडर केला. ठीक आहे, ओके. आता पुढे या ठिकाणी बघा, त्यांनी म्हटलं काय बघा या ठिकाणी क्वेश्चन, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. ओके, ट्रकमध्ये काय करायचं, लोड करायचं. टाइप ऑफ बॉक्स A अँड टाइप ऑफ बॉक्स B, दोन्ही टाईपचे बॉक्सेस काय करायचे, ट्रकमध्ये लोड करायचे, आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट. व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weight 10 tons. म्हणजे काय बघा, so according to first condition, when 150 boxes of type A, परत रीड करतोय, and 100 boxes of type B, 150 boxes of type A. ओके, वेट ऑफ या ठिकाणी बघा आपण काय केलं, टाइप ऑफ बॉक्स एका बॉक्स एच्या टाईपचं वेट किती, एक्स टन आहे. किती आहे, एक्स टन आहे. एका सिंगल टाइप ऑफ बॉक्स ऑफ A, ओके, हुज वेट इज एक्स टन मानलं आहे. पण या ठिकाणी किती, 150 बॉक्सेस ऑफ टाइप A, म्हणजे होऊन जाईल काय, 150 एक्स येईल. बरोबर आहे. ओके, क्लिअर आहे. प्लस अँड आहे 100 बॉक्सेस, म्हणजे किती होईल, 100y इज इक्वल टू काय होऊन जाईल, या ठिकाणी 10 होऊन जाईल. ओके, कारण त्यांचं वेट किती आहे, 10 टन आहे. बघा, ही कंडिशन व्यवस्थित लक्षात घ्या. हे समजलं म्हणजे पुढचं एक्झाम्पल तुम्हाला पुढचे जे आहे ते इझिली समजेल तुम्हाला, म्हणजे पूर्ण क्वेश्चन तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. बघा, आता या ठिकाणी हे जे आपण कन्सिडर केलं आहे, अजम्पशन केलं आहे, एक्स टन काय आहे, इट इज द वेट ऑफ 1 बॉक्स ऑफ टाइप A and Y is the weight of 1 box of type B. So there are किती लोड करतात, 150 boxes of type A. ओके, मग किती होईल, 150 बॉक्सेसचं वेट किती होईल, या ठिकाणी 150x होईल. ओके, आणि या ठिकाणी किती, प्लस किती, 100 बॉक्सेस ऑफ टाइप A, 100 बॉक्सेस ऑफ टाइप A, म्हणजे या ठिकाणी एकाचं Y आहे. ओके, टाइप Bचं एका बॉक्स वेट काय, Y, तर 100चं किती, 100y येईल. बरोबर आहे, येतं लक्षात. कारण आपल्या एका बॉक्स ऑफ टाइप एचं वेट आपल्याला माहिती आहे, आपण एक्स टन कन्सिडर केला, आणि एका बॉक्स ऑफ टाइप ऑफ बॉक्स बीचं वेट माहिती आहे, त्याला आपण वाय कन्सिडर केलं आहे. ओके, आलं लक्षात. नाव ओके, ही फर्स्ट कंडिशन आली. याला काय करा, सिम्प्लिफाय करून टाका. याला मी जर 10 ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड, 10 ने जर डिवाइड केलं तर हे सिम्प्लिफाय होऊन जातं, कारण प्रत्येक टर्मला डिवाइड होतं. 150ला 10 ने जर डिवाइड केलं तर किती होते, 15x. 100ला 10 ने डिवाइड केलं तर 10y, आणि 10ला जर 10 ने डिवाइड केलं तर 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1, डिवाइडिंग 10 ऑन बोथ साइड.
ओके ओके, दिस इज हे इक्वेशन मिळालं आपल्याला फर्स्ट कंडिशनवर. आता सेकंड कंडिशन पण सेम तशीच आहे. सेकंड कंडिशन बघा, वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए म्हणजे काय होईल, अकॉर्डिंग टू द, बघा या ठिकाणी लिहितो मी अकॉर्डिंग, अगोदर राईट करून घेतो, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन. आता किती 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए. ओके, 260 बॉक्सेसचं टाईप ऑफ या ठिकाणी बघा 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए म्हणजे किती होईल 260x होईल. 260 बॉक्सेसचं वेट किती होईल 260x होईल. प्लस बघा या ठिकाणी 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन द ट्रक. इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. ओके, किती 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. ओके, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फुली लोडेड म्हणजे टोटल वेट किती आहे, टोटल कॅपॅसिटी 10 आहे, म्हणजे फुली लोडेड म्हणजे केव्हा 10 टन होईल तेव्हा तो फुली लोडेड होईल. ओके, ठीक आहे. 260x + 40y = 10. याला आपण परत काय करू, 10 ने डिवाइड करून टाकूया इक्वेशनला. ओके, सो या ठिकाणी बघा 10 ने आपण याला डिवाइड करूया. सो डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड. 260ला 10 ने डिवाइड केलं तर 26x, 40ला 10 ने डिवाइड केलं तर 4y आणि 10ला 10 ने डिवाइड केलं तर 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. ओके, आता फक्त इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करा म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू मिळून जातील. बघा आता या ठिकाणी 1 काय 50x + 10y = 1 आणि सेकंड काय 26x + 4y = 1. ठीक आहे. बघा आपण काय करूया, सिम्पली या ठिकाणी काय करता येईल बघा, या ठिकाणी या इक्वेशन बघा वायचं कोएफिशियंट 10 आहे, इथे वायचं कोएफिशियंट 4 आहे. वाय या 10ला 4 करू शकत नाही, 4ला 10 नाही करू शकत. पण 10 आणि 4च्या टेबलमध्ये येणारा जवळचा नंबर कोणता आहे, तर जवळचा नंबर आहे कोणता नंबर आहे 20 आहे. बरोबर आहे. तर याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू, याने ह्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू. ओके, बघा तो होईल काय, सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 and इक्वेशन 2 बाय 5. ओके, बघा इक्वेशन 1ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. इक्वेशन 1 चेक करा, हा आहे 2 ने मल्टिप्लाय करा. 50 × 2 30x प्लस 10 × 2 20y इज इक्वल टू 1 × 2 2. ओके, न्यू इक्वेशन फॉर्म झालं. लेट्स इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाय कशाने करतोय 5 ने. आता 26 5 जार 26 5 जार होतात 130 130x 4 × 5 20y 4y × 5 20y 1 × 5 5. लेट्स इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. ओके, बघा वायचा कोएफिशियंट 20, वायचा कोएफिशियंट 20, कोएफिशियंट इक्वल झाला, साइन सेम आहे म्हणजे काय करणार सबट्रॅक्शन करणार. काय करू आपण 4 - 3 करूया. ओके, दिस इज अ 4 4 - 3 या साईडला करतो मी या ठिकाणी बघा. सो देअरफॉर सो या ठिकाणी इकडे बाजूला करतो मी. सो इक्वेशन 4 - इक्वेशन 3. ठीक आहे, इक्वेशन 4 - इक्वेशन 3. इक्वेशन 4 काय 130x + 20y = 5. 130x + 20y = 5 मायनस 3 किती बघा चेक करा. 3 किती आहे 30x + 20y = 2. 30x + 20y = 2. ओके, सबट्रॅक्शन करतोय, साइन चेंज, हा प्लस आहे हा मायनस झाला, हा प्लस आहे हा मायनस झाला, हा प्लस आहे हा मायनस झाला. 20y - 20y गेट कॅन्सल. 130x - 30x 100x बरोबर ना. 5 - 2 5 - 2 किती 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, हा इकडे मल्टिप्लाय आला, इकडे त्यांना डिवाइडला. सो x = 3/100. ओके, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x. नाव आता हिला सबस्टिट्यूट करू आपण कोणत्या इक्वेशनमध्ये. सो पुट x = 3/100 इन इक्वेशन नंबर कोणत्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. मी 1 मध्ये करतो. ओके, सो 1 इक्वेशन काय आहे बघा 15x + 10y = 1. 15x + 10y = 1. x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा.
15 इंटू 3 अपॉन 100 प्लस 10y इज इक्वल टू 1. ओके, सॉल्व करा याला. हा किती होईल बघा, या ठिकाणी याला 5ने डिवाइड करू शकतो आपण बघा. 5 3 जार 5 इंटू 20 म्हणजे 3 इंटू 3 किती 9, 9 अपॉन 20 राहील, बरोबर ना. 5 3 जार 5 इंटू 20, 3 इंटू 3 9, 9 अपॉन 20 प्लस 10y इज इक्वल टू 1. ओके, आता हा होईल काय 10y, हा 1, हा प्लस इकडे येताना इकडे काय होईल मायनस होईल. ठीक आहे, म्हणजे आता हे सॉल्व करूया आपण. हे सॉल्व केल्यानंतर येईल काय, हा डिनॉमिनेटरला 20 ॲज इट इज 20 इंटू 1 20, 20 मायनस 9, 20 इंटू 1 किती 20, 20 मायनस 9, 20 मायनस 9 किती होतो आहे 11 अपॉन 20, म्हणजे काय आलं बघा 10y इज इक्वल टू 11 अपॉन 20. सो देअरफॉर या ठिकाणी y इकडे 10 हा इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे त्यांना तो डिवाइडला येईल, म्हणजे 20ला मल्टिप्लायला येईल. 11 इंटू 10 इंटू 20 किती होईल 200. ओके, सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ y. किती मिळालं yची व्हॅल्यू किती मिळाली या ठिकाणी तुम्हाला 11 अपॉन 200. ठीक आहे, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ y. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी या ठिकाणी फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. ओके, तर मी इथे जागा नाही आहे तर मी इकडे राईट करतो आहे. ओके, तुम्ही इकडे राईट करायचं आहे, खाली राईट करायचं आहे तुम्ही. त्यांनी विचारलं आपल्याला फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. आपण टाईप ऑफ बॉक्स ए जो आहे त्याला आपण एक्स टर्न म्हटलं आहे आणि टाईप ऑफ बॉक्स बीला आपण काय म्हटलं वाय टर्न म्हटलं आहे. ओके, एक्सची व्हॅल्यू आली आहे 3 अपॉन, एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 अपॉन 100 आणि वायची व्हॅल्यू आहे 11 अपॉन 200. ठीक आहे, सो आपण या ठिकाणी राईट करूया फायनल आन्सर. सो देअरफॉर ओके काय राईट करणार तुम्ही, द वेट ऑफ बॉक्स, द वेट ऑफ बॉक्स. ओके, बॉक्स तुम्ही प्रॉपरली लिहा. द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए इज किती आलेला आहे 3 अपॉन 100 अँड द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी इज किती आलं आहे 11 अपॉन 200. ओके, काय टर्न, इथे पण टर्न राईट करा. ओके, इथे लक्षात. सो आय होप हे एक्झाम्पलसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. सो मेक अ नोट ऑफ. नेक्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ 1900 किलोमीटर, अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल स्पीड, डिस्टन्स आणि टाईमवर रिलेटेड एक्झाम्पल आहे. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल, हॉट्स क्वेश्चनमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता असते या टाईपचे एक्झाम्पल. टाईप क्लिअर करा विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर करायचे म्हणजे तुम्ही कोणत्याही टाईपचं एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बघा, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स, इथे ट्रॅव्हलची स्पेलिंग रॉंग झाली आहे, TRAVELLED पाहिजे. ओके, ते करेक्शन करा. सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. ओके, 1900 किलोमीटर आहे, त्याच्यापैकी विशाल काय करतो, काही डिस्टन्स बसनं कवर करतो आणि काही डिस्टन्स एरोप्लेननं कवर करतो. आता किती डिस्टन्स बसनं कवर करतो आणि किती डिस्टन्स एरोप्लेननं कवर करतो हे आपल्याला माहीत नाही आहे. ओके, पुढे बस ट्रॅव्हल्स. ओके, बसचा जो ट्रॅव्हलिंग जो स्पीड आहे तो दिला आहे त्यांनी विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसचा जो ट्रॅव्हलिंग जो स्पीड आहे तो दिला आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे 1 आवरला 60 किलोमीटर. ओके, अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, ॲव्हरेज स्पीड दिला एरोप्लेनचा 700 किलोमीटर पर आवर. ओके, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ओके, या ठिकाणी बघा, जर बसचा स्पीड हा असला आणि प्लेनचा ॲव्हरेज स्पीड जर हा असला तर कंप्लीट किती या ठिकाणी जर्नी कंप्लीट करायला किती आवर्स लागतात, 5 hours लागतात. ओके, आता क्वेश्चन काय, फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. आता त्यांनी विचारलं आहे फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल, या ठिकाणी बसने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे विशालने ते डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं. ओके, मग आता आपल्याला बसचं डिस्टन्स पण माहीत नाही आणि एरोप्लेनचं डिस्टन्स पण माहीत नाही आहे. ओके, ठीक आहे, फाइंड आउट करायचं आहे बस आहे, पण आपल्या एरोप्लेनचं पण या ठिकाणी दिलेलं आहे, तो पण पॉईंट कन्सिडर करावा लागेल. मग ते पण अजम्पशन करावं लागेल. मग बघा आता अजम्पशन मी कसं करणार, लेट
विशाल traveled x kilometer by bus and y kilometer by plane रिस्पेक्टिवली. म्हणजे काय, विशालने, आपल्याला माहिती आहे का विशालने किती डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं आणि किती डिस्टन्स प्लेनने ट्रॅव्हल केलं. नाही, आपण काय केलं, x किलोमीटर बाय बसने आणि y किलोमीटर बाय प्लेनने ट्रॅव्हल केलं. ठीक आहे, ओके. आता फर्स्ट कंडिशन आहे बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. ओके, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन बघा, out of 1900 kilometer Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. ओके, आता विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. ओके, बसने किती ट्रॅव्हल केलं त्याने x किलोमीटर आणि प्लेनने किती y किलोमीटर. आता हे दोघी मिळून किती आहे, 1900 आहे. ओके, 1900 किलोमीटर. मग कॅन आय से असं लिहू शकतो का नाही, x + y = 1900 किलोमीटर. बरोबर आहे. हे काय, x म्हणजे काय, x किलोमीटर. या ठिकाणी x म्हणजे काय आहे, विशालने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले बसनं ते आहे. y म्हणजे काय, विशालने जे प्लेन डिस्टन्स कव्हर केले ट्रॅव्हल केले ते आहे. दोघी मिळून किती आहे, 1900. हे फर्स्ट कंडिशनने मिळालं आपल्याला इथपर्यंत. ठीक आहे, ओके. आता पुढे जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं या ठिकाणी ट्विस्ट आहे. काय आहे बघा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h. ओके, and the average speed of aeroplane is 700 km/h. ओके, आता या ठिकाणी त्यांनी स्पीड दिलेला आहे. ओके, स्पीड दिलेला आहे म्हणजे बसचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. अशा वेळेस काय करायचं, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, टाईमचा फॉर्म्युला आहे. टाईमचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, काय असतो टाईमचा फॉर्म्युला, distance covered by that object upon speed. okay distance upon speed. time is equal to distance upon speed. हे d upon s नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, ओके. आता बघूया या ठिकाणी बघा, बस ट्रॅव्हल. आता सेकंड कंडिशन या, अकॉर्डिंग टू द बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन फॉर्म करायची आपल्याला. ओके, बघा आता या ठिकाणी bus travel with average speed of 60 km/h. okay, and average speed of aeroplane is 700 km/h. परत मी या ठिकाणी रिपीट करतो तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी, कारण कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. या टाईपचा कोणताही क्वेश्चन या ठिकाणी एक्झामिनेशनमध्ये विचारला गेला तो तुम्हाला तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी प्रत्येक या ठिकाणी रिपीट करून तुम्हाला या ठिकाणी टीच करत आहे. बघा आता या ठिकाणी बघा, आता हे असं राईट करतो मी, टाइम टेकन by विशाल, टाइम टेकन बाय विशाल while traveling by bus. ओके, किती येईल बघा, टाइम टेकन बाय विशाल while traveling by bus. आता टाइम बघा, डिस्टन्स अपॉन, टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. बरोबर आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी मला सांगा, बसचं डिस्टन्स किती आहे, विशालने ट्रॅव्हल केलं बसचं डिस्टन्स किती, x किलोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स किती येईल, x येईल. बरोबर आहे. आणि स्पीड किती आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पीड काय आहे, बसचा स्पीड काय, ॲव्हरेज स्पीड काय आहे, 60 km/h. म्हणजे या ठिकाणी काय होईल, 60 km/h. ओके, 60 km/h. म्हणजे या ठिकाणी बघा, टाइम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस किती आलं, x/60. हे काय केलं आपण, हा टाइम फाइंड आउट केला. कशाचा टाइम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस किती टाइम आहे, x/60 आवर लागतात त्याला. ठीक आहे, x/60 आवर. ठीक आहे. आता हे झालं बसने. आता काय करू आपण, प्लेनसाठी राईट करूया. सो देअरफॉर बघा, टाइम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय प्लेन. ओके,
प्लेनसाठी टोटल डिस्टन्स किती आहे, सॉरी या ठिकाणी विशालने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, वाय किलोमीटर केलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स किती आहे, वाय आहे. ओके, आणि स्पीड किती आहे, एरोप्लेनचा स्पीड किती आहे, एरोप्लेनचा स्पीड आहे 700 किलोमीटर. ओके, सो या ठिकाणी किती येईल, y/700 आवर्स. ओके, म्हणजे या ठिकाणी काय आला, टाईम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय प्लेन. प्लेनने ट्रॅव्हल करत असताना विशालला किती टाईम लागतोय, y/700 आवर्स लागतं. आणि या ठिकाणी बसने ट्रॅव्हल करताना या ठिकाणी विशालला किती टाईम लागतोय, x/60 आवर्स लागतं. हे आपण हे टाईम फाइंड आउट करून घेतला. ठीक आहे. ओके, का टाईम फाइंड आउट केला, कारण काय बघा, बिकॉज त्यांनी म्हटले इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट अ जर्नी. कारण हे सगळं अवर्समध्ये दिलेलं आहे. ओके, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा होता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे नोटीस करा तुम्ही. ओके, म्हणून आपण काय केलं या ठिकाणी, हे कशासाठी फाइंड आउट केलं आपण. ओके, टाईम टेकन बाय विशाल व्हाईल ट्रॅव्हलिंग बाय बस. ओके, x/16 इंटू h. ओके, म्हणजे x/16 आवर्स, आणि या ठिकाणी y/700 आवर्स, बिकॉज या ठिकाणी टाईम कशामध्ये दिलेला आहे, 5 आवर्समध्ये दिलेला आहे. बरोबर आहे, येते लक्षात. ओके, म्हणजेच आपण आता सेकंड कंडिशन काय लिहू शकतो, या ठिकाणी सेकंड कंडिशन आपण असं लिहू शकतो, हा कशाचा टाईम आहे, बसचा टाईम आहे. किती आहे, x/60. ठीक आहे. ओके, प्लेनचा टाईम किती आहे, प्लेनचा टाईम आहे या ठिकाणी y/700. आणि किती वेळ लागतो आहे या ठिकाणी बघा, परत सांगतो तुम्हाला, वेळ किती लागतोय या ठिकाणी, 5 आवर्स टू कम्प्लीट. किती वेळ लागतो या ठिकाणी, 5 आवर्स टू कम्प्लीट. म्हणजे इक्वल टू किती लागेल, इज इक्वल टू किती येईल, इज इक्वल टू येईल या ठिकाणी 5. ठीक आहे. आता हे सॉल्व करावं लागेल आपल्याला. आता ह्या केसमध्ये कसं करणार, आता 60 आणि 700. ओके, 60 आणि 700 हे बघा, याच्या डिनोमिनेटरला 60, याच्या डिनोमिनेटरला 700. हे लिनियर इक्वेशन आहे. ओके, पण आपण जनरली काय करतो विद्यार्थी मित्रांनो, की जर डिनॉमिनेटरला, ओके, डिनॉमिनेटरला कोणती व्हॅल्यू असेल तर ती आपण काय करतो, कॅन्सल करतो. मग आता 60 आणि 700चा काय करावं लागेल, या ठिकाणी 60 आणि 700चा आपला LCM घ्यावा लागेल. ओके, एक तर LCM घ्या किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने करून टाकूया. क्रॉस मल्टिप्लिकेशनने करूया. कसं करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशनने कसं करतात, याचा आणि याचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरला घेतात. बघा, 6 × 7 42, 1 2 3, किती 0 आहेत, 3 0 आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. ओके, आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर, x × 700 700x, 60 × y 60y इज इक्वल टू किती, 5. ओके, आता हा डिनॉमिनेटरला इकडे त्यांना कुठे जाईल, हा इकडे त्यांना कुठे जाईल, मल्टिप्लिकेशनला जाईल. म्हणजे होईल काय बघा, प्रॉपरली ऑब्झर्व करा. सो देअरफॉर होईल काय या ठिकाणी, 700x + 60y 5 × 42,000. आता हे होईल काय बघा, 1 2 3 0, 5 2s are 10, 1 कॅरी. ओके, 1 कॅरी, 5 4s are 20, 20 + 1 21. सो काय आला, 700x + 60y इज इक्वल टू या ठिकाणी किती आला, हा 2,10,000. ठीक आहे. ओके, आता या ठिकाणी बघा, क्लिअर इथपर्यंत बघा, हा प्रॉडक्ट करून घेतला आपण या ठिकाणी. बघा, हे 3 0 दिले, 5 2s are 10, ओके, 1 कॅरी, 5 4s are 20, 20 + 1 20. बघा, आता याला सिम्पल करता येईल का, याचा विचार करायचा. या ठिकाणी सिम्पल आपण करू शकतो का, याचा आपण या ठिकाणी विचार करूया. तर या ठिकाणी जर आपण फॉर एक्झाम्पल 10ने जर डिवाइड केलं तर हे सिम्पल होऊ शकतं. 10ने डिवाइड करून टाकू आपण. बघा, सो 10ने जर आपण या ठिकाणी डिवाइड केलं तर काय होईल, सो डिवाइड बाय 10 ऑन बोथ साईड. 700x ला जर 10ने डिवाइड केलं तर किती होईल, 70x. 60ला जर 10ने डिवाइड केलं तर किती होईल, 6y. याला जर 10ने डिवाइड केलं तर 1 0 कॅन्सल होईल, फक्त 4 0 1 0 कॅन्सल होईल, 3 0 राहतील. ठीक आहे. 70x + 6y इज इक्वल टू 21,000. सो लेट्स से दिस इज ॲज अ इक्वेशन नंबर 2. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कन्सिडर करा. ओके, इक्वेशन 1 तुम्हाला मी शो करतो. बघा, इक्वेशन 1 आहे x + y इज इक्वल टू 1900
आणि इक्वेशन 2 आहे 70x + 6y = 21,000. आता ह्या केसमध्ये बघा, एक या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 6 आहे आणि ह्या केसमध्ये वायचा कोएफिशियंट 1 आहे. तर याला 6 करून टाकू आपण. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन 1ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर वायचा कोएफिशियंट 6 होऊन जाईल. ओके, सो बघा होईल काय या ठिकाणी. सो देअरफॉर फर्स्ट इक्वेशनला आपण 6 ने मल्टिप्लाय करून टाकू. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. ओके, सो फर्स्ट इक्वेशनला आपण 6 ने मल्टिप्लाय करतोय. फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 1900 आहे, त्याला आपण 6 ने मल्टिप्लाय करतोय. सो 6 × x 6x, 6 × y 6y, 1900 × 6, 9 6 जार किती होतात, 9 6 जार किती होतात 102. ओके, आणि त्याच्यावर किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत, बरोबर ना. 19 6 जार 19 6 जार किती होतात बघा. परत या ठिकाणी आपण चेक करूया बघा. 6 × x 6x, 6 × y 6y, 19 6 जार 114 होतात, 114. ओके, आणि हे 2 झिरो म्हणजे 11400. ओके, ठीक आहे. नाव हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपण काय करूया, सेकंड अँड थर्ड इक्वेशन ऑब्झर्व करूया. हे बघा, सेकंड इक्वेशन 70x + 6y = 21,000 आणि 6x + 6y = या ठिकाणी 11,400. आता इथे बघा वायचा कोएफिशियंट 6 आहे, वायचा कोएफिशियंट 6 आहे, सेम आहेत आणि साईनसुद्धा सेम आहे, म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. आपण काय करूया, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे, 70x + 6y = 21,000 मायनस इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन 3. काय आहे, 6x + 6y = या ठिकाणी 11400. ओके, 11,400 होईल. काय याचं साईन चेंज होईल, हा प्लस आहे, हा मायनस झाला, हा प्लस आहे, हा मायनस झाला, हा प्लस आहे, मायनस झाला. 6y - 6y गेट कॅन्सल. 70x - 6x, तो दॅट इज 64x. या ठिकाणी याची सबट्रॅक्शन करा. 0 - 0 0, 0 - 0 0, 0मधून 4 जात नाही, बॉर केला. 10 - 4 6. ओके, त्याच्यानंतर 1मधून 2 मायनस होत नाही, मग किती, 11 - 2 9 आणि 2 - 2 किती 0. ओके, म्हणजे 64x = 96. या ठिकाणी 9600 किंवा 9600. आता x आणि या ठिकाणी 64चं रिलेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे या ठिकाणी इकडे जाताना तो कुठे जाईल, डिवायडेशनला जाईल. आता 64चा डबल येत नाही, आपण काय करूया, 2 ने किंवा 4 ने याला डिवाइड करूया. 2 ने तर जाईलच. ओके, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी यूज करायची. मग बघा या ठिकाणी हा किती होईल, 32. या ठिकाणी किती होईल, 2 4 जार 8, किती उरला, 1 उरला, 1 और 6 16. सो 48 × 96 बरोबर आहे. ओके, 4800/32. अजून याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. या ठिकाणी काय करता येईल, 4800/32 आहे, बरोबर आहे. सो x = याला परत सिम्प्लिफाय करता येईल, 2 ने डिवाइड करता येईल किंवा 16 ने डिवाइड करता येईल आपल्याला. कारण बघा 16 2 जार 32, 16 3 जार किती आला, 300. ओके, सो 300/2, 300/2 म्हणजे किती, 150. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली विद्यार्थी मित्रांनो, 150 आली. ओके, तर आपण या ठिकाणी आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर आपल्याला बघा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळाली 150. आता आपण ही व्हॅल्यू पुट करू, x = 150 इन कोणत्या इक्वेशनमध्ये. इक्वेशन 1 मला सिम्पल दिसते. इक्वेशन 1 आहे x + y = 1900. एक्सची व्हॅल्यू आहे 150 + y = 1900, म्हणजे y = 1900. हा 150 कडे गेला तर मायनस झाला, 1900 - 150. ओके, ते किती होतं, हा 1900 - 150 म्हणजे ऑलमोस्ट 1750. ओके, 1900 - 150 इकडे करून घ्या वाटलंस. ओके, 150 मायनस करायचे, 0 - 0 0. ओके, 10 - 5 5, 9 - 2 7
आणि 1750 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ वाय. ठीक आहे. आता आपण काय करणार, फक्त फायनल आन्सर राईट करायचं आपल्याला. ओके, सो या ठिकाणी आन्सर राईट करू. आपल्याला त्यांनी विचारलं होतं की फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. ओके, मग बससाठी आपण काय अजून केलं होतं, x किलोमीटर केलं होतं. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 150 मिळाली. बरोबर आहे. सो या ठिकाणी राईट करू आपण वी शॅल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. ओके, वी शॅल ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. ओके, सो आय होप हे एक्झाम्पलसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. ह्या ठिकाणी आपला जो लास्ट प्रॅक्टिस सेट होता दॅट इज 1.5. या ठिकाणी आपण तो कंप्लीट केला आणि या ठिकाणी आपला लेसनसुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा कंप्लीट झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.